नमस्कार मित्रांनो, मी सचिन कापुरे आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत नाशिकमधील काही प्रेक्षणीय स्थळे आणि नाशिक शहरातील काही माहिती. नाशिक हे एक ऐतिहासिक, धार्मिक आणि औद्योगिक शहर असून हे महाराष्ट्रातील चौथे मोठे शहर आहे, जे गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे आणि येथे त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, सप्तशृंगीसारखी धार्मिक स्थळे आहेत. सह्याद्रीच्या पठारावर गोदावरी नदीच्या काठावर नाशिक शहर वसलेले आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले म्हणून याला नाशिक, संस्कृतमध्ये नाक हे नाव पडले असे मानले जाते. मित्र, आपण आता आहोत गोदावरी नदीच्या काठी आणि हा संपूर्ण घाट इथे आहे. परंतु नदीचं पाणी इतकं घाण आणि दूषित आहे की त्याच्यात बघावंही वाटत नाही, एवढं घाण पाणी आहे. आणि असं म्हणतात की हे मोठं तीर्थ आहे. गोदावरी ही एक पवित्र नदी आहे आणि सर्वांनी याची जबाबदारी घ्यायला इथे प्रदूषण होताच कामा नये व शासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक 12 वर्षांनी इथे कुंभमेळा भरतो आणि येत्या 27मध्येच इथे मोठा कुंभमेळाही भरणार आहे. सध्या आपण आहोत रामघाट या एका पंचवटीच्या मोठ्या घाटाच्या जवळ. याला रामकुंड असेही म्हणतात. गोदावरी नदीतील हे एक महत्त्वाचे स्थान आहे जिथे भाविक अस्थि विसर्जन करतात आणि धार्मिक विधी करतात. मानले जाते की श्रीरामानेही इथे त्यांच्या वडिलांचे, दशरथांचे अस्थि विसर्जन केले होते. नाशिकमधील रामकुंड हे गोदावरी नदीकाठावर असलेले एक पवित्र स्नानकुंड आहे, जे भगवान रामाच्या वनवास काळातील वास्तव्याशी संबंधित आहे. जेथे ते स्नान करत असत अशी मान्यता येथे आहे आणि म्हणूनच हे ठिकाण धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच येथे कुंभमेळाही भरतो. या कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा म्हणतात, जिथे लाखो भाविक भक्त येथे स्नान करतात. रोज संध्याकाळी येथे गोदा आरती होते, जी पाहण्यासाठी लोक दूरदूरून येतात आणि सध्याही आपण ही गोदा आरती आपण बघत आहोत आणि त्या आरतीचा आपण लाभ इथे घेत आहोत. गोदावरीची आरती संपन्न झाल्यानंतर आपण पुढे जात आहोत पंचवटी काळाराम यांच्या मंदिराकडे. तिथे सीता गुफाही आहे. आम्ही चाललेलो आता काळाराम मंदिरला. आम्ही अनिकेतच्या ऑटोत बसलेलो आहोत आणि अनिकेत आम्हाला काळाराम मंदिर इथे सोडत आहे. एकदम जबरदस्त ऑटो आहे त्याचा. आणि आता राजस्थानची आठवण झालेली. आम्हाला एका ऑटोत आम्ही 40 लोक बसलेलो आहोत. पंचवटी व सीता गुफा हे जवळजवळच आहेत. येथे 5 मोठी वटवृक्ष आहेत, ज्यांच्या खाली सीतेने संसार केला होता असे मानले जाते. हे ठिकाण भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून रामायणाशी संबंधित अनेक घटना याच परिसरात घडल्याचे मानले जाते. ही सीता गुफा आहे. गुफेत प्रवेश करण्यासाठी लहान पायऱ्या आहेत आणि आतमध्ये राम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत, ज्या काळ्या दगडातील आहेत. रामायणातील कथेनुसार याच गुफेत सीतेचा मुक्काम होता आणि रावणाने सीतेचे हरण येथेच केले होते. भक्तांची रेलचेल इथे असते, कारण हे ठिकाण पंचवटी म्हणजे बस डायरेक्ट इथे येतात, ॲटोही येतात. ही गुफा एक साधी पण महत्त्वाची जागा आहे, जिथे साधे आतील भाग त्या काळाच्या प्राचीनतेचे महत्त्व दाखवतात. त्यावर मूलभूत कोरीवकाम आणि शिलालेख आहेत, जे प्राचीन काळातील कला आणि स्थापत्य शैली प्रतिबिंबित करतात. साधेपणा असूनही गुहेचे आध्यात्मिक वातावरण आणि ऐतिहासिक महत्त्व तिच्या भौतिक विनम्रतेला झाकून टाकते. गुफेमध्ये आत एक शिव मंदिर आणि शिवपिंडही आहे.
सीता गुफा, लक्ष्मण रेषा बघितल्यानंतर आता आपण जात आहोत काळाराम मंदिराकडे. आता आम्ही आलो आहोत प्रसिद्ध काळाराम मंदिर, जिथून पंचवटी जवळ आहे, सीता गुफा जवळ आहे. असं हे काळाराम मंदिर आहे. काळाराम मंदिर हे भगवान रामाला समर्पित एक महत्त्वाचे मंदिर आहे. काळ्या दगडापासून बांधलेले मंदिरात रामाची काळी मूर्ती आहे आणि ते त्यांच्या स्थापत्य सौंदर्यासाठी आणि राम नवमीसह उत्साही उत्सवांसाठी ओळखले जाते. हे मंदिर पेशव्यांनी 1978 ते 1990 मध्ये बांधले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 मध्ये येथे अस्पृश्यता निवारण्यासाठी सत्याग्रह केला होता. त्यामुळे ते सामाजिक सुधारणा चळवळीचेही प्रतीक ठरले आहे. या मंदिरामध्ये नियमित पूजा अर्चना होत असते. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून मंदिरासमोर भव्य सभामंडप आहेत. राम मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राम मंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहत असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती अंतरावर सापडल्या. जिथे राम मूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणी कुंड आणि सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात. मित्र, सध्या आलो आपण तपोवन इथे. तपोवनमध्ये लक्ष्मण रेषा आहे. शूर्पणखाचं नाक काटलं होतं तीही जागा इथे आहे आणि इथे एक भव्य श्रीरामाची एक मोठी मूर्ती आहे. तपोवन हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असून येथे लक्ष्मणाचे मंदिर, सर्व धर्म मंदिर, तपोवन, लेणी आणि उंच श्रीरामाची मूर्ती आहे, जे आध्यात्मिक आणि पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासातील बराच काळ या ठिकाणी घालवला, म्हणून या भूमीला तपोवन, तपस्येचे वन असे म्हणतात. 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी इथे साधुग्राम उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे काही झाडे तोडण्यावरून वाद सुरू आहे व ते झाडे आम्ही निसर्गवादी तोडू देणार नाही हे ठरलं आहे. इथेच बाजूला ही जागा आहे जिथे श्री लक्ष्मणांनी शूर्पणखेचे नाक कापले होते, म्हणूनच नाशिक हे नाव या शहराला पडले होते. नाक कापल्यामुळेच पुढे भरपूर काही मोठे रामायणही घडले असं सांगण्यात येते. प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पंचवटीतील तपोवन परिसरातील सर्व धर्ममंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी 14 वर्षाच्या वनवासातील बराचसा काळ येथे या प्राचीन आणि या निसर्गरम्य ठिकाणी व्यतीत केला. रामायणातील अनेक स्टोरीज आपल्याला इथे दिसत आहे. लक्ष्मण रेषा आहे, शबरीची बोरं इथे आहेत व राक्षसांचा वध यांनी केलेला इथे आहे. अशी ही पावनभूमी आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे भेट देतात. मी सचिन कापुरे, मी लोणारकर टीम. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.